हॅलो स्टुडंट, ॲक्टिव्ह क्लासमध्ये मी चित्रा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मागच्या काही व्हिडिओजमध्ये आपण फ्रॅक्शनचे ॲडिशन कसे करायचे हे पाहिलं आहे. त्यातलंच आता 3 नंबरचा जो प्रकार आहे ॲडिशन फ्रॅक्शन विथ डिफरंट डिनॉमिनेटर, म्हणजेच काय तर दिलेल्या संख्यांचा छेद वेगवेगळा असताना त्यांची ॲडिशन कशी करायची हे आज आपण पाहणार आहोत. पहा, आपल्यासाठीचा फॉर्म्युला आहे a/b. फॉर्म्युला म्हणा किंवा त्याला आपण फॉर्मॅट म्हणू शकतो. ठीक आहे, त्याचं स्वरूप कसं असतं, a/b प्लस c/d ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू a इंटू d अपॉन b इंटू d प्लस c इंटू b d इंटू b. आता हे म्हणल्याबरोबर तुम्हाला लगेच समजणार नाही. आता यानुसार आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. पहा, इथे आपल्याला न्यूमरेटरला काय आहे 2, डिनॉमिनेटर आहे 3 प्लस 4/5. आता हे संपूर्ण चारही ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या डिफरंट आहेत, बरोबर. हा डिनॉमिनेटर जो आहे हा वेगळा आहे. आता हा आपल्याला अगोदर बेरीज करताना तो समान करायचा आहे, म्हणजेच काय करायचं आहे त्यांची मग आपल्याला ॲडिशन करू शकतो आपण. मग ॲडिशन करण्यासाठी आपण या रूलला आपण फॉलो करणार आहोत. म्हणजेच काय, किंवा आता इथेच घेऊया आपण 2/3 इंटू दुसऱ्याच्या छेदाने पहिल्याच्या अंश आणि छेदाला गुणायचं. म्हणजेच सेकंड जो डिनॉमिनेटर आहे दिस डिनॉमिनेटर मल्टिप्लाय बाय फर्स्ट न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर ऑल्सो. दॅट मीन्स 2 इंटू 5/3 इंटू 5 प्लस 4 into first one denominator multiplied by another one numerator and denominator. पहिल्याच्या छेदाने दुसऱ्याच्या अंश आणि छेदाला गुणायचं. मग आता हे कसं मांडणार आपण, 4 multiplied by 3 upon 5 multiplied by 3. Now tell me, 2 5s are 10, correct, 10 upon 3 5s are 15 plus 4 3s are 12 upon 5 3s are 15. करेक्ट. म्हणजेच काय, 2 दुने 2 पंचे 10, 3 पंचे 15, 4 त्रिक 12 आणि 5 त्रिक 15. आता तुम्हाला सुद्धा समजले असेल इथे की ह्या दोघांचाही जो छेद आहे तो कसा आहे, समान आहे. मग आता आपण ह्या संख्यांची बेरीज करू शकतो. मग आता हे आपण एकत्रितरित्या कसं मांडू शकतो, 10 प्लस 12/15. ओके, देन do this addition. 2 plus 0 2, 1 plus 1 2 again, 15. म्हणजेच काय, पहा, a/b प्लस c/d इज इक्वल टू इन ब्रॅकेट a इंटू d अपॉन b इंटू d प्लस c इंटू b अपॉन d इंटू b. ज्या वेळेला आपल्याला छेद समान नसतात त्यावेळेला ते आपल्याला समान करून घ्यावे लागतात आणि मग त्या दोन संख्यांची काय करावी लागते, बेरीज. मग आज आपण ह्या पद्धतीने बेरीज करायला शिकलो आहोत. साधं सोपं आहे. काय करायचं आहे, फक्त दुसऱ्याच्या छेदाने पहिल्याच्या अंश आणि छेदाला गुणायचं आहे आणि पहिल्याच्या छेदाने दुसऱ्याच्या अंश आणि छेदाला गुणायचं आहे, की जेणेकरून आपल्याला येणारा जो आपला डिनॉमिनेटर असतो म्हणजे हा छेद हा काय असतो, दोन्हीकडे आपल्याला समान मिळतो. मग ज्या वेळेला आपण छेद समान करतो त्याच नंतरच आपण त्या संख्यांची बेरीज करू शकतो. ठीक आहे. तर याच प्रकारचे वेगवेगळ्या ॲडिशन शिकण्यासाठी ॲक्टिव्ह अबॅकस क्लासला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.